पुण्यात भाजपाचे निवडणूक प्रमुख आणि प्रभाग क्रमांक 24 चे उमेदवार गणेश बिडकर यांनी समाज मंदिरामध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधलेला आहे। मतदानाला कमी दिवस राहिल्याने उमेदवारांकडून प्रचाराचा नवा फंडा पाहायला मिळतोय। आज सकाळीच गणेश बिडकर यांनी सोमवार पेठेतील जैन मंदिरात जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधलेला आहे। मतदान करण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे। सर्व समाज भाजपाच्या पाठीशी असल्याचं बिडकर यांनी यावेळी म्हटलंय। तर पुण्यात भाजप बहुमताच्या पुढे जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। जैन समाज हा भारतीय जनता पार्टीचे रूट्स आहेत, मूळ आहेत। मूळ विचारधारा जी भारतीय जनता पार्टीची ती आणि या समाजाची एकरूप झालेली आहे आणि त्यामुळं हे काय राजकारणाचा भाग नाही आहे। यात आज मी जिथं आलोय ह्या जैन मंदिर मला नवीन नाही, राजकीय कार्यक्रमासाठी मी इथं आलेलो नाही आहे। तर इथं प्रत्येक सणात माझा सहभाग असतो। इथल्या ह्या सगळ्या मंदिराच्या प्रतिष्ठेत आदरणीय बासाजी म्हणजे जुगराजी होते, मोहनलालजी जैन होते, ह्या सगळ्यांनी एक खूप मोठं योगदान ह्या मंदिरात दिले। तेव्हापासून मी इथं येतोय, लहानाचा मोठा मी या भागात झालोय। त्यामुळे हे नवीन नाही। आज एक 400 दिवसांचा उपवास असतो आणि या सगळ्या तपस्वींचं दर्शन घेण्यासाठी आज या ठिकाणी मी आलोय। जवळपास दर 2 दिवसांनी एकदा हे जेवतात आणि त्यांचं तपस्वींचं दर्शन घेण्यासाठी आलोय। आणि राजकारण वेगळं आणि जैन समाजाचं आणि भारतीय जनता पार्टीचं नातं वेगळं आहे, यात कोणी विष घालू शकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।